हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण परत एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. तर आजची आपली रेसिपी आहे एकदम अचूक प्रमाणामध्ये आपण आज शंकरपाळी बनवणार आहोत. खूप छान आणि मस्त एकदम खुसखुशीत अशा आपल्या शंकरपाळी आहेत. एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शंकरपाळी बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी साखर घेतली आहे आणि 1 वाटी त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे आणि हे गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचं आहे. साखर वितळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. अर्ध्यापेक्षा पण कमीच घालायचं आहे आणि त्यानंतर 2 विलायची घेऊन त्या ठेचून त्यामध्ये टाकून घेतले आहेत. साखर वितळेपर्यंत आपण गरम करून घेतलेला आहे. साखर वितळलेली आहे त्यामुळे आपण आता गॅस बंद करून खाली घेतलेला आहे. आता आपण त्याच वाटीने 1 वाटी तूप घालणार आहोत. ज्या वाटीने आपण साखर आणि पाणी घातलं होतं त्याच वाटीने 1 वाटी तूप घालायचं आहे आणि ते हलवून घ्यायचं आहे. तर ते साखरेचं पाणी गरम असल्यामुळे तूप आपलं वितळून जाईल आणि ते हलवून घ्यायचं आहे छान असं. तर आपले हलवून झालेलं आहे. आता इकडे आपण त्याच वाटीने मी 5 वाटी मैदा घेतलेला आहे. 5 वाटी मैद्यासाठी 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे आपण. आणि आता आपण ते मिश्रण सर्व एकत्र करून छान मळून घेणार आहोत. कणिक मळताना गव्हाचं कणिक मळतो तसं मळायचं नाही. एकदम अलगद हलक्या हाताने कणिक मळून घ्यायचे आहे. हलक्या हलक्या हाताने मळून घ्यायचे आहे. इकडे आपण कणिक मळून घेतलेले आहे. आता आपण 15 ते 20 मिनिटे झाकून तसेच ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनिटे कणिक भिजवून ठेवली होती आपण. 15 ते 20 मिनिटे कणिक भिजवून झाल्यानंतर असा गोळा झालेला आहे आपला. आता इकडे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूयात. कढई गरम झाल्यानंतर आपण कढईत तेल घालून घेणार आहोत. तर आपली कढई गरम झाली आहे. तेल घालून घेते मी. इकडे तेल गरम होईपर्यंत इकडे मी गोळे बनवून घेणार आहे 3. मोठे मोठे गोळे बनवायचे आहेत. कणिक जास्त घ्यायचे आहे आणि हलक्या हलक्या हाताने गोळे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी जशी कणिक घेतली आहे तसेच घ्यायचे आहे. इकडे आपले गोळे बनवून झालेले आहेत. तर आपण आता लाटून घेऊयात. चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचे आहे आणि जाडच ठेवायचे आहे. जास्त पातळ लाटायचे नाही आहे. तर जाडसर आपण लाटून घेतलेली आहे, बघू शकताय. तर आपण कट करून घेणार आहोत. लाटून झाल्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे. हवे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. तुम्हाला जसा आकार पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्या.
आपल्या सर्व शंकरपाळी लाटून कट झालेल्या आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अजून राहिलेल्या पिठाच्या तशाच लाटून कट करून घेणार आहे सर्व शंकरपाळी. सर्व शंकरपाळी आपल्या लाटून कट करून झालेल्या आहेत. बघू शकता अशा जाडजाड ठेवायच्या आहेत शंकरपाळी, जास्त पातळ नाही लाटायच्या. इकडे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, ते तेल गरम झालं आहे. आता आपण शंकरपाळी तळून घेऊयात. जेवढ्या बसतील तेवढ्या त्या तेलामध्ये शंकरपाळी टाकून घ्यायच्या आहेत. गॅस बारीकच ठेवायचा आहे. सर्व शंकरपाळी आपण बारीक गॅसवर तळून घेणार आहोत. गॅसवर छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या काढून घेणार आहोत. काढून घ्यायच्या आहेत आणि परत अशा सर्व शंकरपाळी आपण तळून घेणार आहोत. असेच एकदम परफेक्ट प्रमाण घेऊन तुम्ही पण अशाच छान आणि खुसखुशीत शंकरपाळी बनवून बघा. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शंकरपाळी बनवून झालेल्या आहेत. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ घेऊन, नेक्स्ट रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.